तर असंच एका महिन्याभरापूर्वी मला माझा मित्र जगन त्याचा अचानक फोन येतो आणि त्याच्या आमच्या गप्पा चालू होत्या की कसं चाललंय, काय लाईफमध्ये अप्स अँड डाऊन, त्या गोष्टींमध्ये चर्चा चालू असताना त्याने विचारलं मला की काय डोक्यात काही विचार वगैरे चालू आहे का. तर मी आपलं बोलून गेलो, हा यार खूप दिवस झाले आपण बाईक राईड नाही केली. तर बाईक राईड करायचा एक विचार आहे, कुठे जायचं हे लोकेशन ठरत नाही. तर त्याने मला सांगितलं की जर तुझं लोकेशन नसेल ठरत तर एक काम कर, ये आपण भेटूया कुठेतरी आणि मग डिसाईड करू. सो त्याप्रमाणे आपण एक लोकेशन डिसाईड केलं. आपण म्हटलं इथे भेटूया आणि मग भेटायला गेलो. त्याबरोबर अजून एक मित्र होता, माझ्याबरोबर आम्ही एका ठिकाणी भेटलो, हॉटेलला जेवायला गेलो आणि मग आम्ही डिस्कस करत होतो की कुठे गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे. सो ओव्हरऑल एक डिस्कशन झालं. मग आम्ही विचार केला की चला आपण अशा ठिकाणी जाऊया की जिथे आजपर्यंत आपण कधीच गेलो. सो लोकेशन ठरलं आणि आज मी तुम्हाला त्याच लोकेशन बद्दल सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बटर ऑन व्हील्स. तर प्रश्न असा असेल की ह्यावेळी कुठे, तर ह्यावेळी आपण अशा ठिकाणी चाललोय जिथे नैसर्गिक सुंदरता खूप आहे, ट्रायबल एरियाज खूप आहेत, डोंगरही आहेत, त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या नद्याही आहेत. भारतातल्या सर्वात सुंदर क्लिअर नद्या सुद्धा तुम्हाला त्याच सेक्शन मध्ये मिळतात. ऍट द सेम टाइम जगातील सर्वात उंच लेक तोही त्याच सेक्शन मध्ये आहे. सो करेक्ट, यावेळी मी तुम्हाला घेऊन चाललोय नॉर्थ ईस्टला, भारताच्या ईशान्येकडील ठिकाणी. एक मनमोहक प्रवास करूया, खूप आनंद लुटूया आणि एन्जॉय करूया. तर इनिशियल प्लॅन असं ठरलेलं आहे की आपण जसे दरवेळी जातो, आपण मुंबईवरून राईड सुरू करतो आणि रिटर्न राईड संपतो मुंबई. तर तसंच प्लॅन ठरलेलं की आपण इकडून राईड करून जायचं टुवर्ड सिक्कीम वरून आपण मग गुरुदुम्बारला जायचं, नथुला पास करायचं आणि मग चिकन स्नॅक करून आसाम, मेघालय, अरुणाचल एक्सप्लोर करायला निघूया. बट डेट्स वरती खूप मोठा क्लॅश होत होता की सगळ्यांचे डेट्स मॅच नव्हते. आता माझा जो फ्रेंड आहे तो बिझनेस ओनर आहे, मी माझं फ्रीलान्सिंगचं काम आहे, तसंच त्याच्यामध्ये डेट्स क्लॅश होत होत्या. पण जसं असं डिस्कशन सुरू झालं तर अजून एक मेंबर ऍड झाला त्या राईड प्लॅन मध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करून फायनली एक डेट ठरली. ती होती 2 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण राईडला सुरुवात करायचा एक प्लॅन केला आणि सगळं ठरलं. पण दसऱ्याच्या दिवशी जर आपण राईड सुरू करतो तर मग ते दिवस वाढतायत, मग हे सगळे डिस्कशन सुरू झाले आणि मग एक डिसिजन झालं की चलो आपण आपल्या बाईक्स ह्यावेळी ट्रान्सपोर्ट करूया, गुवाहाटीपर्यंत ट्रान्सपोर्ट करूया. मग तिथून आपण इनिशियली प्लॅन जसं होतं सिक्कीमवरून सुरू करायचं ते गुवाहाटीवरून सुरू करू, मग अरुणाचल, त्याच्यानंतर नागालँड, मग मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम करून मग सिक्कीमला जायचं. असा एक रूट प्लॅन आमचा ठरला. मग त्या हिशोबाने आम्ही आयटिनरी बनवली आणि सगळं वर्किंग सुरू झालं. त्याच्यावरती प्लॅन फिक्स झालं, रूट सेट झालं आणि आपण फ्लाईटच्या तिकीट सुद्धा बुक केल्या वेल इन ऍडव्हान्स की ऐन टायमाला जाऊन आपल्याला हेवी बजेट व्हायला नको म्हणून. आणि आपण बाईक सुद्धा ट्रान्सपोर्ट केल्या, आपल्या बाईक्स पोचल्या आहेत. तर या पुढच्या स्लाइड्समध्ये किंवा पुढच्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन की आम्ही जाण्याच्या अगोदर आम्ही काय काय तयारी केली, बाईक्स कशा प्रिपेअर केल्या, त्या ट्रान्सपोर्ट करायसाठी आम्ही काय काय मेहनत घेतली आणि बाईक्स पॅक कशा केल्या. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम सविस्तर दाखवेन. त्यामध्ये आमच्या 3ही बाईक्स, प्रत्येक बाईकवरती किती लोड आहे, काय आहे, आपण कुठच्या ट्रान्सपोर्टला दिले हे सुद्धा दाखवूया तुम्हाला. सो चला. तर जाण्या अगोदरचे प्रिपरेशन, आपली गाडी पूर्ण सर्व्हिस करून घेतली आपण. पुढच्या ब्रेक पॅड टाकलेले आहेत, मागचे ब्रेक पॅड टाकले आहेत, आत्ताच 4 कॉईल नवीन टाकून फुल सेटिंग करून झालेली आहे, चेनचं काम करून झालंय. सो अशा प्रकारे आता आपली गाडी पूर्ण रेडी आहे आपल्या राईडसाठी. फक्त आता जाऊन मी नकल गार्ड लावून घेणार आहे. सो नकल गार्ड लावले की आपलं पूर्ण सेटअप क्लीन होईल. मागची टॉप रॅक प्लेट आहे ती लावून घ्यायची कारण की आपण टॉप बॉक्स नाही नेणार आहे. सो राईड प्रिपेअर्ड. एक व्हिडिओ टाकला, चेन क्लीन, चेन 100 केली.
फायनल काही प्रिपरेशन सुरू आहेत. जसं मी डिकॅथलॉनमध्ये वगैरे त्याचं पण टॉवेल घेतलं आहे आणि अजून असे बरेच काय काय गोष्टी घ्यायच्यात आपल्याला इथून. लाईक रेनवेअर्स घ्यायचं कारण की आपण जाणार आहे चेरापुंजीला. येस, तर आपल्याला पुन्हा डिकॅथलॉनला यायला लागेल. आता सगळ्या गोष्टी चेक केल्या पण मला माझ्या पैसा काय मिळालंच नाही. त्यांनी सांगितलं की ते काही अरेंज करणार आहे, त्या परत इथे येतील. सो मोस्ट प्रॉब्ली उद्या परत येऊ आपण डिकॅथलॉनला. जेवढं सामान आता पाठवता येईल तेवढं आपण पाठवून देऊया. बाकी बिलिंग करून घ्या. सध्या आपलं एक टॉवेल मिळतो. प्रिकॉशनरी एक्सलेटर केबल फ्लेक्स केबल्स हे आपण घेऊन शकतो. आपण या गाडीत कधी बिल खोलायला लागलं तर आपल्याला पागा मिळेल. बिल पागा घेतलाय पण टाकूया बॅग. ही बॅग फक्त आपण फुल किटसाठी घेऊ. हा, तिच्यात सगळं तुला गाडीचं काय काय पाहिजे. येस, ट्रॅव्हल बॅग मध्ये कपडे आणि त्या बॅगेमध्ये बदलीवर टाकू याच्यामध्ये. हा सगळ्या टाक. मी 2 ठेवल्यात बाहेर. ही वाईट नाही घेतली, ती पण तिकडे एक लावलेस. सो फायनली तो दिवस आलाय ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो. म्हणजे आपली बाईक आज होणार आहे ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टला टाकण्या अगोदर एक फायनल चेक करायचं आहे गाडीचं. त्यासाठी मी चाललो आहे. फायनल चेकमध्ये एकदा परत गाडीची चेन ल्युबिंग वगैरे करून घेतो. ऑइल लेवल सगळे चेक करून घेतो आणि मग गाडी पॅकिंग वॉशिंग करतो एकदा. म्हणजे बॅग्स वगैरे ठेवलो, स्वच्छ गाडी जाईल एकदम. तिकडे आपल्याला स्वच्छ गाडी मिळेल. आणि मला एक मागे जो आपला टॉपरॅक प्लेट आहे त्याच्यावरती एक दुसरी प्लेट लावतोय कारण की आपली बॅग जरा मोठी झाली आहे. तर तीच एक फिटिंग करायची आहे. तर तिथे आपण जाणार आहे. हे चार्जर एक बंद पडलं आहे, ते एक चालू करायचं आहे फक्त. त्या जो 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे कामं आहेत ते करून घेतो. मग येऊन आपण गाडी लोड करून टाकूया. पूर्ण गाडीवरती सगळं सामान लोड करूया आणि मग साधारण 4-4:30, 5च्या दरम्यान आपण नेऊन बाईक देऊया ट्रान्सपोर्टसाठी. आपल्याला जायला थोडा टाईम आहे अजून. आपण साधारण 10-11 दिवसानंतर जाणार आहे. बाईक पोचायला ट्रान्सपोर्टरने सांगितलं की 8 दिवस जातील. बट यू नेवर नो. ट्रान्सपोर्ट होताना समजा कुठे काही कॉम्प्लिकेशन्स आले किंवा कुठे काही ब्रेकडाऊन झालं त्या ट्रान्सपोर्टच्या गाडीचं किंवा काही झालं तर वाढीव दिवस लागायला नको. म्हणून आपण सेफर साईड 5 दिवस एक्स्ट्रा धरून गाडी पाठवतोय. आपण डोक्यात ठेवलं एक साधारण 12 ते 13 दिवसात तर गाडी पोचेलच आणि त्या दरम्यान आपण पण पोचतोच आहे. लॉकनट दो, लॉकनट. हां, पण आपल्या टॉपरॅक प्लेटसाठी घेतोय M8चे हे नट आहेत, बोल्ट आहेत, ज्याला एलेंकी लागतं. आणि खाली आपण लॉकनट घेतोय. लॉकनट कशासाठी की ते कधी व्हायब्रेशन, हे साधे नट आहे, हे साधे नट व्हायब्रेशनने हळूहळू लूज पडून जातात. हे लॉकनट निघत नाहीत. सॉरी, कितना हुआ? अरे अरे, हा रिक्षावाला मेंटल तिथे बघत बसलाय. ट्रॅफिक झालं नाही, बघत बसलाय काय झालं नाही काय. काय बोलायचं लोकांना. लोकांची मजाच बघायला मजा येते. खूप लोकांना लोकांची मजा बघायला मजा येते. वा, काय सुंदर बोलणं केलं मी. लोकांना लोकांची मजा बघायला मजा येते.
तर आपल्या गाडीचं जे शेवटचं काम होतं ते सुद्धा आपण करून टाकलंय. मागे प्लेट लावून झाली आहे. हा दाखवतो तो काम. बघू शकता ही प्लेट लावली आपण आणि हे चार्जर पण बंद पडलेलं ते सुद्धा चालू करून घेतलंय. सो आता कामं सगळी झाली आहेत. आता फक्त गाडी सामान लोड करायचं आणि गाडी पाठवून द्यायची, एवढंच काम शिल्लक आहे. सेपरेट टॉप बॅक प्लेट लावून झाले. ह्याच्यावरती आपण बॅग ठेवणार आहोत. चार्जर चालू झालं. वायझर वगैरे सगळं काढलंय गाडीचं. कशी दिसते यार वायझर काढल्यावर गाडी, मजा नाही येते. नकल काढतो. मिरर तिथे जाऊन काढायचे आहेत. लाईट्स वगैरे काढले, फक्त आता लाईट्सला कव्हर लावला पाहिजे. त्याची हेल्प लागेल, येऊ का? लाईट मस्त आहे रे मेनू. तो सिद्धांत पण काय करतो माहितीये काय, तिथे गेलो ना प्रत्येकाला बोलून बोलून येतो लाईट मस्त दिसत, लाईट मस्त दिसत. हात नको ना. ही सुरुवात आहे. ट्रिप वरती रोज करायचं आहे हे. लडाख ट्रिप आठवते का? दिन में 2 घंटे, दिन में 2 घंटे. सो फायनली आपली गाडी आता पॅक झालेली आहे. 2 सॅडल बॅग, एक डफल बॅग म्हणू शकतो. ही फॉगमॅनची डॉट सॅकची फॉगमॅन आहे. त्याच्यात आपले शूज ठेवलेले आहेत. जाताना आपण फक्त फ्लाईटने टँक बॅग घेऊन जाऊ आणि काही छोटं मोठं सामान. त्या बॅगेमध्ये सगळे आपले रायडिंग गेअर, शूज वगैरे सगळं केलेलं आहे. आर्टिफिशियल सगळं सामान केलंय. प्लास्टिक मुद्दाम लावलंय की इन केस जर कुठे पाऊस वगैरे असेल, आपली बाईक जर कुठे उभी असेल तर वस्तू खराब नाही झाल्या पाहिजेत म्हणून. ठीक आहे, फटाफट निघतो आता कारण की तिकडे मुलं पोचलेली आहेत. अजून ही गाडी त्यांना पॅक करायची आहे आणि ट्रान्सपोर्टला द्यायची आहे. सो फटाफट निघूया चला. एक्साइटमेंट एकदम जबरदस्त. तो मिस्टर जगन, यस, कैसे लग रहा है अभी? थोड़ा टेंस है सब. अभी आधा तैयारी हुआ है, बाइक वगैरह रिपेयर किया है पूरा. वाइजर, विंडशील्ड ये सब निकाल दिया है, मिरर्स निकाल दिया है. ये मिस्टर जगन की गाड़ी है 390 एडवेंचर. हाँ, 1 सेकेंड टू नॉर्थ ईस्ट. लास्ट टाइम गया था तो थोड़ा प्रॉब्लम के जैसे अधूरा छोड़ के आना पड़ा. अभी जा रहे हैं उस अधूरे सपने को पूरा करने के लिए. यस, इस बार फिंगर्स क्रॉस्ड. अच्छे राइडर दोस्तों के साथ में. तो होप यू एंजॉय द राइड. दैट्स राइट, लेट्स राइड. ही जगनची गाडी आहे. जगनची गाडी त्यांनी सगळं सामान त्या टॉप बॉक्स मध्ये टाकलंय आणि बाकी बोलतो हँडबॅग मध्ये घेणार. तो इमॅन्युअल आहे. इमॅन्युअल भाई, ही इमॅन्युअलची गाडी आहे आणि ही आपली. सगळ्यात जास्त लोड तर आपल्याच गाडीवर दिसतोय. यांनी तर काहीच नाही लावलंय, नथिंग ऍट ऑल. राइडिंग जैकेट आ गया उसमें, राइडिंग पैंट आ गया, राइडिंग शूज आ गया, ग्लव्स आ गया. इसका वाइजर और मिरर्स इसके अंदर ही है और उसका जो जीपीएस का वो स्क्रीन है वो भी उसी के अंदर है. देख के बॉक्स को देख के लगता नहीं इतना सब कुछ इसके अंदर आएगा. और सैडल बैग बाहर ये कर दिया है बज्जी को. मैंने क्या किया है, मैंने वो जो ऊपर वाला काला बैग है ना, उसमें मेरा राइडिंग जैकेट, पैंट, शूज, टूल किट, लाइट्स, मिरर, मिरर तो अभी निकालेगा. इसमें पंचर की तो हाँ. भी इसके अंदर ही है. ट्यूब, ये बस. इन्फ्लेटर सब है उसमें. अच्छा हाँ, तेरा ट्यूब है ना. हाँ, इन्फ्लेटर सब है उसमें. सिर्फ मैंने पंक्चर किट नहीं लिया है, वो मेरे को लगता है कि मेरे को उधर से ही लेना पड़ेगा. वो टिकली वगैरह तो है, हाँ. वो ग्लू और वो खोलने के लिए स्क्रू ड्राइवर नहीं डाला.
तो ये जो बैग है, एक बैग में मेरे कपड़े, एक बैग में आरती के कपड़े। अच्छा, आरती का भी इसी में है? हाँ, ओके। तो वो आते समय खाली आता है खाली आता है कि तो अच्छा है ना। अगर मेरे को लगा तो वो लैपटॉप लेके बुलाऊंगा उसको। हाँ ठीक है, हाँ, तो बेटर। तो वो सब क्या, मेरा वाइजर भी उसने ऊपर डाला है। मैं सोच रहा हूँ कि वाइजर उसको निकाल के बोलो अलग से पैक करके वापस डालू, हाँ, ये क्योंकि बैग ऐसे के अंदर ऊपर जा पाएगा क्या? क्या ऊपर ही है, अभी उसमें ही रखा है। अच्छा, हाँ, रहने देते हैं, कोई प्रॉब्लम क्योंकि ऊपर से कुछ लोड गिरा तो अंदर टूट ना जाए, पक करके अंदर के अंदर ही टूट जाएगा। नहीं। दूसरा लगा लेंगे 450 का ये। हाँ, पर मिलना भी चाहिए। तो इसमें मैंने शूज रखे मेरे राइडिंग के अच्छा, इसमें, और ये बैग ना गाली आ गया इसमें। आ गया। ही बॅग एक नंबर आहे, ही फुल वॉटरप्रूफ, हा. फुल पावसात मी त्याच्यात एक बॉक्स सुद्धा फुटला, मी विचार केला की संपलं ते खराब होणार आहे, घरी येऊन बघितलं आतमध्ये सुक्क, तो एकदम वर्थ. आणि याला मुद्दाम पिशवी लावून ठेवले. पिशवीची लाईफ ना 1 तास पण नाही राहिली का बोल. 2 वेळा रिक्षावाल्याने येऊन घासली, एक इथे एकदा घासली ही फाटली, त्या साईडला रिक्षावाल्याने घासली किंवा इथे फाटली. मी म्हटलं यार लावून उपयोग काय झाला मग. चल ही बॅग तर फुल वॉटरप्रूफ आहे, ही रबरचीच आहे. तर आपण व्ही एक्सप्रेसला गेलेलो, पण थोडे इश्यू झाले तिथे. व्ही एक्सप्रेस मध्ये बोलते आपल्याला पहिले कमिशन दिली होती की 7 ते 8 दिवसात गाडी पोहोचते. तर त्या हिशोबाने आपण एक बफर 4 दिवसाचा ठेवू, तो तिथे गाडी जायला गेलेली. आता ते म्हणायला लागलं की 10 दिवस प्लस जाते, आणि ते पण कमिटमेंट नाही किती दिवसाची. तर आपण तिथे देत नाही आहे गाडी, आपण दुसरीकडे बघलो, दुसरीकडे ट्रान्सपोर्टला गाडी देणार होतो आपण. आणि प्लस पैशांमध्ये पण फरक पडतो. तरी ते त्यांना मी सांगितलं की सॅडर बॅग आणि बॅग तिथे होते लावलेले असते, तर बघा असते काही प्रॉब्लेम नाही. आपल्यानंतर नाही, त्यांच्यासाठी वेगळे प्रॅक्टिस करावे लागतील, त्याचे 1000-1500 रुपये पर बॉक्स होती, 4 बॉक्स लागतील, आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगायला लागले. तर मला काही ते पटलं नाही, तर मी बोललो की नको जाऊ दे, आपण दुसरीकडे बघूया म्हणून. बॉकीवाल्यांची कमिटमेंट आहे की ते 7 दिवसाच्या आतमध्ये गाडी पोच करतील. ॲट द सेम टाईम त्यांच्याकडे पैसे थोडे कमी आहेत, थोडेसे जास्त नाही, थोडेसे असते कमी, बट त्यांची 7 दिवसाची कमिटमेंट इज कमिटमेंट ना. त्या कमिटमेंटवरती आपण विचार करून जायचं प्लॅन करून व्ही एक्सप्रेसचं जायचं प्लॅन केलं. व्ही एक्सप्रेसला मी पैसे मारतो म्हटल्यावरती आपल्याला काय तिथे ऑप्शन बघा होतं, त्यासाठी तिथे जाती गेलं ते गेलं, गाडी घेऊन काही प्रॉब्लेम नाही, आपण करून देऊ. 7 दिवसात गाडी पोहोचेल. तर हे गतीचा वेअरहाऊस आहे. इम्रान आणि जगन साक्षीदार आहेत. आपण गाडी सोडली आहे यार, आता आपली गाडी इथे गतीमध्ये सोडली आहे. आपण व्ही एक्सप्रेसने पाठवणार होतो, पण गतीने पाठवतोय. आपण आता गाड्या सोडल्या. ही माझी गाडी, जगनची गाडी, आणि ही मिस्टर इमॅन्युअल त्याची गाडी आहे. तर आता आपल्या गाड्या उद्या पॅकिंग होतील. आजचा दिवस तर संपला, तर गाड्या आपण इथे सोडून जातो. परत घेऊन या करण्यापेक्षा गाड्या इथे सोडून चाय वगैरे इथेच ठेवल्या. किलोमीटर नोट डाऊन केलेले आहेत. सो रिस्क फ्री आपण आता जातोय घरी. उद्या येऊया 11 वाजता, गाडी पॅक होऊन आपल्यासमोर लोड होऊन जाईल. 7 दिवसात गाडी पोहोचेल म्हणजे आपण 10 दिवस पकडूया. 11 दिवसानंतर आपण जाणार आहोत. सॉर्टेड विषय आहे. आणि आता निघूया, बराच टाइम झालाय. काय बोलतो, चला निघूया. उद्या भेटूया.